महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतच्या वाहतुकीला मोठा दिलासा। नवीन श्रीरामपूर लवकरच नागरिकांच्या सेवेत। कर्जत शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। अमराई परिसरातील जुन्या श्रीराम पुलाशेजारी उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून येत्या काही दिवसात हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे। आणि या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला। नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सर्वाधिक अडथळा ठरणाऱ्या मार्गांपैकी श्रीराम पूल हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। शहराच्या या महत्त्वाच्या प्रवेशद्वारावर अनेक वर्षांपासून केवळ एकच पूल असल्यामुळे सकाळ संध्याकाळ तसेच शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती। मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरातून कर्जत आणि माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या भागात अतिरिक्त पुलाची आवश्यकता निर्माण झाली आणि ही गरज ओळखून 13 एप्रिल 2023 रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात आले आणि त्यानंतर सुरू झालेल्या कामाने आता अंतिम टप्पा गाठला असून उर्वरित कामे पूर्ण होताच पूल सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती पाहणी दरम्यान देण्यात आली। पुलाची पाहणी करताना आमदार थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा कायम ठेवत उर्वरित प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। हा पूल सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्याबरोबरच नागरिकांचा वेळ वाचेल, अपघातांची शक्यता कमी होईल आणि पर्यटकांना अधिक सुरळीत प्रवास करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल देवांग, सहाय्यक अभियंता अनिकेत साळुंखे, नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते संकेत भासे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते। नवीन श्रीरामपूर कार्यान्वित झाल्यानंतर कर्जत शहराच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून अनेक वर्षांपूर्वीपासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांसाठी हा पूल मोठा दिलासा ठरतो आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। गेले कित्येक दिवस प्रलंबित असणारा श्रीराम पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आज पाहणी दौरा आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता। त्या दरम्यान आज आता देवांग साहेब आहेत, PWDचे, आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत। एक 8 दिवसामध्ये उर्वरित काम जे आहे ते या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आणि त्यानंतर हा लवकरात लवकर हा श्रीराम पूल हा नवीन या वास्तूचं आपण लोकार्पण करून या ठिकाणी जनतेसाठी हा पूल प्रवासासाठी खुला करण्यात येईल। आपण पाहता या पुलाचा आता दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी पाथवे या ठिकाणी दिलेला आहे जाण्या येण्यासाठी आणि त्यामध्ये जी लाईन आहे या लाईननी आपण त्या ठिकाणी 2 लाईन या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत। मग पलीकडचा जुना ब्रिज असेल आणि नवीन ब्रिज असं दोन्ही ब्रिज या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जी कर्जतची मेन समस्या आतापर्यंत जी या ठिकाणी ट्रॅफिकची होत आहे की हा एक बॉटल त्या ठिकाणी रोड तयार झाल्यामुळे या ठिकाणी मोठी समस्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी फ्रायडे, सॅटर्डे, संडे येणारे टुरिस्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्जतला पर्यटक येत असतात आणि त्या दरम्यान मोठी ट्रॅफिक या ठिकाणी समस्या होत असते। ही समस्या आता कायमस्वरूपी दूर होणार आहे कारण त्या 8 दिवसामध्ये इथं राहिलेलं काम श्रीराम पुलाचं पूर्ण होऊन हा पूल जनतेसाठी प्रवासासाठी खुला केला जाईल। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।